नमस्कार, मी प्राध्यापक विश्वनाथ कदम. आजच्या या अर्थसंकल्पीय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. काल दिनांक 23 जुलै रोजी श्री निर्मला सीतारामन यांनी निवडणुकीच्या विजयानंतर भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांनी रेकॉर्ड या ठिकाणी बनवलेला. तर अनुच्छेद 112 नुसार वार्षिक वित्तीय रेकॉर्ड म्हणून अर्थसंकल्पाचा उल्लेख आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प नावाचा कुठेही उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. हाच अर्थसंकल्प वित्तीय विवरण हे अर्थसंकल्प या नावानेही ओळखलं जातं. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री लोकसभेमध्ये सादर करत असतात. या अर्थसंकल्प मांडत असताना निर्मला सीतारामन यांनी भारताच्या येणाऱ्या वर्षात 1 रुपया कसा येणार आहे आणि तो रुपया कोणकोणत्या घटकांवर, कोणकोणत्या योजनांवर खर्च होणार आहे याचं सखोल विवरण या अर्थसंकल्पामध्ये मांडलं. या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत असताना आपण कर दर, वित्तीय तूट, कृषी, शिक्षण, रोजगार, महिला, सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य आणि पायाभूत सेवा या क्रमानुसार पाहणार आहोत. Coming to personal income tax rates, I have 2 announcements to make for those opting for the new tax regime. First, the standard deduction for salaried employees is proposed to be increased from 50,000 to 75,000 rupees. Similarly, deduction on family pension for pensioners is proposed to be enhanced from 15,000 to 25,000 rupees. This will provide relief to about 4 crore salaried individuals and pensioners. Second, in the new tax regime, the tax rate structure is proposed to be revised as follows: 0 to 3 lakh rupees, nil; 3 to 7 lakh rupees, 5%; 7 to 10 lakh rupees, 10%; 10 to 12 lakh rupees, 15%; 12 to 15 lakh rupees, 20%; and above 15 lakh rupees, 30%. As a result of these changes, a salaried employee in the new tax regime stands to save up to 17,500 rupees in income tax. कर प्रणालीचा विचार करत असताना केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला एकंदरीत दिलासादायक काही नसले तरी नोकरदार व करदात्यांना मात्र प्रमाणित वजावटीमध्ये थोडीशी सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे नोकरदार वर्गाकडे अधिक पैसा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोकरदारांसाठी चालू आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालीत ही वजावट 50,000 वरून 75,000 रुपये करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या बदलांमुळे नवीन कर प्रणालीत करदात्यांचे वर्षाला एकूण 17,500 रुपये वाचणार आहेत. त्यासोबतच निवृत्ती वेतनातूनही मिळणाऱ्या वजावटीची मर्यादा ही 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. याचा फायदा 4 कोटी नोकरदार आणि निवृत्ती वेतनधारकांना होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे. कर प्रणालीमध्ये बदल करत असताना जुन्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 0 ते 3 लाखापर्यंत कुठलाही कर आकारला जाणार नाही, तर 3 ते 7 लाखापर्यंत 5% कर आकारला जाणार आहे.
7 लाख ते 10 लाखापर्यंत 10% कर आकारला जाणार आहे. 10 लाख ते 12 लाखापर्यंत 15% कर आकारला जाणार आहे आणि 12 ते 15 लाखापर्यंत 20% कर आकारला जाणार आहे आणि शेवटी 15 लाखाच्या वर एकूण 30% कर आकारला जाणार आहे. 24-25. For the year 24-25, total receipts other than borrowings and the total expenditure are estimated at 32.07 lakh crore rupees and 48.21 lakh crore rupees respectively. The net tax receipts are estimated at 25.83 lakh crore rupees. The fiscal deficit is estimated at 4.9% of the GDP. The gross and the net market borrowings through dated securities during 24-25 are estimated at 14.01 lakh crore rupees and 11.63 lakh crore rupees respectively. Both will be less than that in 23-24. The fiscal consolidation path announced by me in 2021 has served our economy very well, and we aim to reach the deficit below 4.5% next year. The government is committed to staying the course. From 2026-27 onwards, our endeavor will be to keep the fiscal deficit each year such that the central government's debt will be on a declining path as percentage of GDP. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजे GDPच्या 4.9% पर्यंत मर्यादित राखले जाईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्या म्हणाल्या की वित्तीय शिस्तीला प्राधान्य देत आगामी 25-26 या आर्थिक वर्षात हीच तूट 4.5% पर्यंत कमी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांच्या मते या वित्तीय वर्षात एकूण आणि निव्वळ उसनवारी ही 14.01 लाख कोटी रुपये आणि 11.63 लाख कोटी रुपये राहील. असे असताना सरकारचे उत्पन्न हे निव्वळ 25.83 लाख कोटी रुपये तर एकूण उत्पन्न हे 32.07 कोटी रुपये राहील असा अंदाज आहे. असे असताना एकूण खर्च 48.21 लाख कोटी रुपये राहील असा सरकारचा अंदाज आहे. म्हणजेच 16.14 किंवा 25 लाख कोटी रुपये हे सरकारला कर्ज घ्यावे लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ही 5.1% राहील असे सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात म्हणले होते. गेल्या आर्थिक वर्षात हीच तूट 5.8% होती. सरकारचा खर्च आणि उत्पन्न यातील तफावत म्हणजे वित्तीय तूट असते आणि ही तूट सरकार वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज घेऊन भरत असते. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाची सांगड रोजगाराशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षणासाठी एकूण तरतूद 1,25,638 कोटी रुपये इतकी करण्यात आली. शिक्षण आणि रोजगारासह कौशल्य विकासासाठी एकूण 1.48 लाख कोटींची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचवेळी प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण तसेच उच्च शिक्षण यासाठी स्वतंत्रपणे किती तरतूद केली हे स्पष्ट झाले नाही. विविध शैक्षणिक संस्थांच्या निधीमध्ये कपात किंवा वाढ दिसून येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानामध्ये तब्बल 60% कपात केली आहे. मागील वर्षी यासाठी 6,409 कोटींची तरतूद केली होती, ती 2,500 कोटीपर्यंत कमी केली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी सरकारने कर्ज योजना निर्माण केली आहे. जे तरुण सरकारी योजना आणि धोरणांचा लाभ घेण्यास पात्र नाहीत त्यांना मदत म्हणून देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल. त्यासाठी दरवर्षी थेट 1 लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर दिले जाणार आहे. तसेच या कर्जाच्या व्याजदरावर 3% सवलतसुद्धा दिली जाणार आहे.
हब आणि स्पेस प्रणालीमध्ये 1000 ITIचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रस्ताव सरकारने निर्माण केला आहे. उद्योगांच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून नवीन दृष्टिकोन असणारे वर्कर निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्या संदर्भातला अभ्यासक्रम आखला जाईल. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. पुढील 5 वर्षात महत्त्वाच्या 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. ही इंटर्नशिप 1 वर्षासाठी असेल आणि तरुणांना या अंतर्गत 5,000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6,000 रुपये एकरकमी सहाय्य मिळणार आहे. तरुणांना व्यवसायाचे खरे वातावरण जाणून घेण्याची संधी आणि विविध व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इंटर्नशिपच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. प्रशिक्षण खर्च आणि इंटर्नशिप खर्चाच्या 10% रक्कम ही कंपन्या CSR या निधीतून उचलतील. पुढील 5 वर्षांमध्ये 20 लाख तरुणांना कुशल बनवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना जारी केली. या योजनेमुळे देशातील कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि तरुणांना विविध उद्योगांमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक कौशल्य उपलब्ध होतील, असे सीतारामन म्हणाल्या. रोजगार आणि कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने 5 कार्यक्रमाचा समावेश यासाठी एकूण 2 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद ही विशेष शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी आहे. 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे सुलभ करण्यासाठी मॉडेल स्किलिंग कर्ज योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी महिला आणि मुलींशी संबंधित योजनांसाठी 3 लाख कोटीहून अधिक रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली. सीतारामन म्हणाल्या की हे वाटप आर्थिक विकासात महिलांची भूमिका वाढवण्यासाठी आणि वचनबद्धतेचे द्योतक आहे. सीतारामन म्हणाल्या की श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार नोकरदार महिलांसाठी कामाच्या ठिकाणी वसतिगृह आणि बालगृह उभारणार आहे. या उपक्रमांचा उद्देश म्हणजेच महिलांसाठी नोकरी आणि घर यांच्यातील समतोल वाढवणे असून त्यांचा श्रमशक्तीमध्ये अधिकाधिक सहभाग वाढवणे आहे. रोजगाराच्या ताज्या आकडेवारीनुसार नोकरदार महिलांच्या सहभागामध्ये लाक्षणिक वाढ झाल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले आहे. त्याचबरोबर महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेवरील मुद्रांक शुल्क कमी करण्याचा सरकार विचार करेल अशी सुद्धा घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. गतवर्षीप्रमाणे यंदाही संरक्षण क्षेत्रासाठी घवघवीत म्हणजे जवळपास 6,21,940 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम जवळपास अंतरिम अर्थसंकल्पात निर्धारित केल्या इतकीच आहे. तर 23-24च्या तुलनेत त्यामध्ये 4.79% वाढ करण्यात आली आहे. लडाख सीमेवर चीनबरोबरचा वाद अद्याप शमलेला नाही. तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या सागरी प्रदेशांमध्ये सुरक्षाविषयक चिंतेची स्थिती निर्माण होत असताना या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. लष्कराच्या भांडवली खर्चासाठी 1.72 लाख कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा निधी विशेष करून नवीन शस्त्रे, लढाऊ विमाने, लढाऊ जहाजे आणि इतर लष्करी उपकरणांच्या खरेदीसाठी वापरला जाणार आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये हा भांडवली खर्च 1.63 लाख कोटी इतका सुचवण्यात आला होता. नंतर सुधारित अंदाजानुसार तो 1.57 लाख कोटी इतका करण्यात आला. लष्कराचा दैनंदिन खर्च आणि वेतनांसाठी 2.82 लाख कोटीची तरतूद करण्यात आली. तर माजी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी 1,41,205 कोटी रुपये निधीची प्रस्तावित आहेत.
2023-24च्या तुलनेत ही तरतूद 2.17% जास्त असल्याचे वर्तवण्यात आले आहे. अर्थसंकल्पातील वाढीव तरतूद अत्याधुनिक तंत्रज्ञान, सहाय्यक अस्त्रे, लढाऊ विमाने, जहाजे, पाणबुड्या, बिगर मानवी हवाई वाहने, ड्रोन आणि विशेष वाहने यांसाठीच्या नियोजित खर्चासाठी आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. परिस्थितीच्या मागणीनुसार कोणत्याही अनपेक्षित प्रसंगासाठी सैन्याची तैनाती मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.